अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज इथं गेल्या 30 वर्षापासून मदारी समाजाची 15 कुटुंब वास्तव्यास आहेत। असं असतानाही ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे आणि खासदार निलेश लंके यांच्या मतदारसंघात असलेल्या निघोज ग्रामपंचायतीनं या भटक्या विमुक्तांना हुसकावून लावण्यासाठी ग्रामसभा घेतल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीनं केला आहे। ही ग्रामसभा बेकायदेशीर असल्याचा दावा करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करत प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज इथं गेल्या 30 वर्षापासून मदारी समाजाची 15 कुटुंब वास्तव्यास आहेत। असं असतानाही ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे आणि खासदार निलेश लंके यांच्या मतदारसंघात असलेल्या निघोज ग्रामपंचायतीनं या भटक्या विमुक्तांना हुसकावून लावण्यासाठी ग्रामसभा घेतल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीनं केला आहे। ही ग्रामसभा बेकायदेशीर असल्याचा दावा करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। निघोज तालुका पारनेर इथं 30 वर्षापासून राहणाऱ्या या मदारी समाजातील 15 कुटुंबांना बेघर करण्यासाठी ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर करण्यात आलाय। यामुळे संतप्त झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन निदर्शनं करण्यात आली। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲडव्होकेट डॉक्टर अरुण जाधव, राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण सर, जिल्हाध्यक्ष योगेश साठे, शहराध्यक्ष हनीफ शेख, युवक आघाडीचे योगेश गुंजाळ, विजय काळे, हुसेन मदारी, रोशन मदारी, सलीम मदारी, उस्मान मदारी, चिराग मदारी, बशीर मदारी, नसीर मदारी, राजू मदारी, बरकत मदारी आदींसह बेघर कुटुंबीय मोठ्या संख्येनं उपस्थित होते। निवेदनामध्ये पुढे म्हटलंय की मदारी समाजाचा पारंपरिक व्यवसाय साप पकडणं, त्यांचे खेळ करून लोकांचं मनोरंजन करणं, त्याबरोबरच हात चलाखी करून जादूचे खेळ करणं हा आहे। तर त्याचप्रमाणे या समाजातील महिला जुनी कपडे विकण्याचा व्यवसाय करतात। हे त्यांचे पिढ्यानपिढ्या चालत आलेले पारंपरिक काम आहे। या समाजावर आजवर कोणत्या प्रकारच्या मारामारी किंवा चोरीच्या केसेस नाहीत। अलीकडील काळामध्ये वन विभागाचे नियम आणि जादूटोणा कायद्यामुळे मदारी समाजाचा मूळ व्यवसाय बंद झालाय। आता आम्ही सर्व मदारी समाजातील लोक भंगार गोळा करणे आणि गोंडे स्टिकर विकून आपला उदरनिर्वाह चालवत आहेत। त्यामुळे निघोज इथं महाराष्ट्र शासनाचे अंदाजे 4 ते 5 एकर पुनर्वसन जमीन आहे। त्यामध्ये आम्ही तात्पुरत्या स्वरूपामध्ये पाल आणि झोपड्या टाकून राहत आहोत। शेजारील एक व्यक्ती अनेक वर्षापासून तिथं राहत असून तो आम्हाला अनेक दिवसांपासून इथं राहू नका असं सांगत आहे। जुलै महिन्यामध्ये एक घटना घडली ज्यामध्ये आमच्या मदारी समाजाच्या मालकीची शेळी संबंधित निलेश भोकन या व्यक्तीनं विकली। तो वारंवार आम्हाला त्रास देतोय। आम्ही राहत असलेली शासकीय जागा त्याला ताब्यात घ्यायची आणि आम्हाला तेथून हुसकावून लावायचे असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करण्यात आलाय। या प्रकरणाची चौकशी करून न्याय देण्याच्या मागणीसाठी हे निवेदन देण्यात आलंय। अन्यथा येत्या 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनानिमित्त आमच्या न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालय इथं आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय। निघोज तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी राहणारे भटकीमुक्त समाजातील मदारी समाजाचे लोक या ठिकाणी आजच्या अहमदनगर इथं या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेत। खरं तर या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली। 75 वर्षानंतर सुद्धा या महाराष्ट्रातील कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत ज्या मदारी मेहतरांनी स्वतःचं आयुष्य बलिदान केलं त्या समाजातील लोक आज या ठिकाणी ह्या जिल्ह्यामध्ये राहत आहेत। काही दिवसापूर्वी या समाजावरती खोटा चोरीचा आरोप करून त्याचबरोबर जनावरांचा गोठा जाळला म्हणून आरोप करून त्या ठिकाणी त्या लोकांवरती खोटी केस करण्यात आली। आणि काही दिवसापूर्वी या समाजाला उठून जाण्यासाठी हाकलून लावण्यासाठी इतिहासामध्ये पहिल्यांदाच भारतीय संविधानाने इथल्या सर्व लोकांचा संरक्षणाचा अधिकार दिला, कायदा दिला। परंतु या ठिकाणी नव्यानेच एक पांड्या निर्माण झाला आहे आणि त्या पांड्याची सुरुवात निघोज तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी घडलेली आहे। काही दिवसापूर्वी या भटकीमुक्त समाजातील लोकांना उठून लावण्यासाठी हाकलून लावण्यासाठी या ठिकाणी गावातील लोकांनी ग्रामसभा घेतली। त्या गावातील अनेक लोक सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व सर्व व्यापारी पेठेतील लोक हे सर्व ह्या मदारी समाजाच्या पाठीमागे आहेत। परंतु काही 1-2 माणसं चुकीच्या प्रवृत्तीचे लोक त्या ठिकाणी जातीभेद करून भेदभाव करून त्या ठिकाणी त्या लोकांना उठून लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत। खरं तर त्याच्या पाठीमागचं मूळ कारण असं आहे की ज्या ठिकाणी मदारी समाजाचे लोक राहतात, या मदारी समाजाचे लोक ज्या ठिकाणी राहतात
त्या ठिकाणची जागा ही महाराष्ट्र शासनाची पुनर्वसनाची जागा आहे, कोट्यवधी रुपयाची जागा आहे. ती जागा त्यांना गिळंकृत करण्यासाठी काही चुकीचे माणसं शांतता बिघडवण्याचं काम करतायत. म्हणून या ठिकाणी ह्या मदारी समाजाच्या सोबत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी त्यांच्यावर जो होणारा अन्याय आहे, झालेली ग्रामसभा आहे ती बेकायदेशीरित्या आहे. ह्यांना न्याय देण्यासाठी आम्ही ह्या मातीमध्ये जन्म घेतला. ह्या देशाचे नागरिक आहोत. ह्या देशातल्या प्रत्येक जडणघडणीमध्ये आमचा सिंहाचा वाटा आहे. म्हणून या ठिकाणी ह्या जिल्ह्याचे कलेक्टर मान्य आशिष कुमार यांना या ठिकाणी निवेदन देऊन सगळी परिस्थिती या ठिकाणी समजून सांगण्यात आले. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.